बुद्धं नमामि धम्मं नमामि संघं नमामि। नमो तस्स भगवतो अरहतो क्षमा समुदाय बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि। बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि।
आपल्या सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत. काही क्षणातच आपण जय भीम झाला पाहिजे. जय भीम. वा वा. कारण की धम्मचक्र बुद्ध विहार आहे आणि त्याचा आवाज हा अख्ख्या महाराष्ट्रात जातो. तर तुमचा जय भीम पण निनादला पाहिजे. पुन्हा एकदा जय भीम. धन्यवाद. आगतम स्वागतम सुस्वागतम. आलेल्या सर्व बौद्ध उपासक उपासिकांचं सामाजिक आर्थिक शैक्षणिक आणि सर्व स्तरावर काम करणारी ही मंडळी आपणा सर्वांचं धम्मचक्र बुद्धविहाराच्या या धम्ममय प्रांगणामध्ये आपलं हार्दिक स्वागत. आज आपण 2568वी तथागतांची जयंती आपण या ठिकाणी साजरी करत आहोत. आणि ही फक्त साजरी करत नसून हा विचार आपण तथागतांचा विचार आपल्या सांस्कृतिक कार्यक्रमांच्या माध्यमातून आपण संपन्न करीत आहोत. या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून आदरणीय आमच्या सर्वांचे मार्गदर्शक सुरजजी कसबे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. प्रमुख पाहुणे म्हणून त्या ठिकाणी आहेत. त्यांना मी विनंती करतो की या ठिकाणी आपण समोर बसून घ्यायचे. आदरणीय सुरजजी कसबे सर. त्याचप्रमाणे आयुष्यमान मंगेशजी सोनकांबळे सर आपण प्रमुख पाहुणे म्हणून या ठिकाणी आहात. आपणास देखील विनंती आहे की सरांबरोबर आपण बसून घ्यायचं आहे. त्याचप्रमाणे आयुष्यमान सखारामजी इंगवले सर आपणास देखील विनंती आहे की आपण या ठिकाणी बसून घ्यायचं आहे. आयुष्यमान गणवीर सर आपण देखील प्रमुख पाहुणे म्हणून या ठिकाणी समोर बसून घ्यायचं आहे. कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या म्हणून आमच्या सर्वांच्या लाडक्या आदरणीय मनीषाताई कसबे आपण देखील प्रमुख पाहुणे म्हणून या ठिकाणी विचारमंचावरती बसून घ्यायचं आहे. त्याचप्रमाणे आदरणीय आयुष्यमान सेवकरामजी फाले सर हे देखील आपले आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख मान्यवर आहेत. त्याचप्रमाणे अमोलजी धावारे आपलं देखील प्रमुख पाहुणे म्हणून आपण या ठिकाणी बसून घ्यायचे. त्याचप्रमाणे PSI कांबळे सर आपण देखील या ठिकाणी आलात. आपलं देखील प्रमुख पाहुणे म्हणून धम्मचक्र बुद्धविहाराच्या वतीनं हार्दिक हार्दिक स्वागत करण्यात येत आहे. मी मान्यवरांना विनंती करतो की आपण महापुरुषांच्या प्रतिमेचं या ठिकाणी पुष्पहार घालून आदरणीय मनीषाताई कसबे यांच्या हस्ते आपण या ठिकाणी काही क्षणातच आपण या ठिकाणी आदर्शांच्या प्रतिमेचं पूजन करणार आहोत. आजच्या कार्यक्रमाची मी थोडीशी तुम्हाला पार्श्वभूमी आणि थोडंसं जे स्ट्रक्चर आहे ते तुम्हाला सांगतो. आजच्या कार्यक्रमामध्ये लहान गटापासून ते मोठ्या गटापर्यंत नृत्य नाटक आणि सर्व तथागतांचे आणि बाबासाहेबांच्या विचारावरती सर्व आपल्या विहारातील मान्यवर या ठिकाणी मी मनीषाताई कसबे यांना विनंती करतो. तसेच प्रमुख पाहुणे आपण देखील तिथं बाबासाहेबांच्या प्रतिमे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा सिम्बॉल ऑफ नॉलेज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा या ठिकाणी मनीषाताई कसबे त्यांच्या हस्ते प्रज्वलन करून घ्यायचं आहे. मी सर्व उपस्थित कार्यक्रमाच्या प्रमुख मान्यवरांना विनंती करतो. आदरणीय सुरेशजी कसबे सर, आदरणीय मंगेशजी सोनकांबळे सर, आदरणीय सखारामजी इंगवले सर, आदरणीय गणवीर सर, आदरणीय मनीषाताई कसबे, आदरणीय सेवकरामजी फाले सर आपल्या सर्वांस विनंती आहे. या ठिकाणी आदरणीय बोदळे सरांचं आगमन या ठिकाणी झालेलं आहे. तर आपण सर्वप्रथम मला असं वाटतं की आपण ताई डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आमची विनंती आहे तुम्हाला की सरांना आपण तिकडे घेऊन जायचं. वैभवजी कसबे अमोलजी धावारे आपण देखील त्या ठिकाणी जायचे. आपल्या हस्ते दीप प्रज्वलन त्या ठिकाणी होणार आहे प्रमुख मान्यवरांच्या हस्ते. या ठिकाणी दीप प्रज्वलन होत आहे. सर्वांनी टाळ्यांच्या गजरात आपण स्वागत करायचं आहे.
आणि मी नेहमी सांगतो टाळ्या वाजवल्यामुळे म्हातारपण येत नाही, जोरात टाळ्या वाजवल्या. बरोबर. या कार्यक्रमाच्या आधीच्या कार्यक्रमाचा अपेक्षेपद स्वीकारावं असं मी तुम्हाला विनंती करतो. आलेल्या प्रमुख पाहुण्यांना विनंती आहे की आपल्या दीपप्रज्वलनानंतर आपण समोरच्या पीठावरती आपण बसून घ्यायचं सुरुवात करणार आहोत. आणि मला जेव्हा जेव्हा पडदा उघडेल तेव्हा टाळ्यांच्या गजरात आपण स्वागत करा, जेणेकरून कलाकारांना दाद ही तुमची टाळ्या म्हणजेच एक प्रकारची दाद असेल. त्यामुळे आपण सर्वांनी टाळ्या वाजवून त्या कलाकारांची ऊर्जा वाढवण्याचं, त्यांचं मनोबल वाजवण्याचं काम करायचं आहे.